मॅच या ठिकाणी देत आहोत. नक्कीच जयला ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी डेडिकेट केलेली आहे सौरभनं. कारण की शेवटच्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली जयनं. दडपण होतं. मी तर म्हणेन की प्रीमियर लीगचा उद्देश म्हणजे आपल्यामध्ये जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना नक्कीच मी तर म्हणेन मुरबाड परिसर नव्हे, कल्याण नव्हे, भिवंडी ठाणे जिल्ह्यापर्यंत नक्कीच हे खेळाडू त्यांच्या नावाची चमक दाखवू शकतील. या प्रीमियर लीगचा उद्देश आहे. आणि ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा उद्देश या ठिकाणी आपण पाहिलं तर जय सारखा खेळाडू या ठिकाणी उभारी घेतोय. तर जयचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढवलेला आहे आणि ही डेडिकेट केलेली आहे ट्रॉफी सौरभनं जय करिता. तर जय आपण ट्रॉफी घेण्याकरिता ऑल द बेस्ट. जयनं ती मात्र ट्रॉफी स्वीकारलेली आहे. चला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण सजवूया. चला जय आपण वेळ जास्तीचा खर्च करू नका. चला या आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्याकरिता या. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण देखील चला सजवायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा विनंती असेल. जय मल्हार टीमचे बॅटर चला या आपण लवकरात लवकर. क्या बात आहे जय, जबरदस्त कामगिरी नक्कीच तुझ्या वतीनं पाहायला भेटली. तुला देखील पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा असतील. आणि आपण देऊया आकर्षक ट्रॉफी अक्षय अगिवले यांच्या शुभ हस्ते आपण ही आकर्षक ट्रॉफी देत आहोत, ज्याचा हकदार आहे जय. चला सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहेत. अजून एक धमाका विस्फोटक मॅच आपल्याला पाहायला भेटेल. यानंतर एक मॅच अजून शिल्लक आहे. आजच्या दिवसामध्ये देखील हर्षद चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला भेटले. आपण देखील एन्जॉय केल्या. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. क्षेत्ररक्षण सजलेल्या दरम्यान आपण पाहू शकाल थर्ड मॅन कव्हर या ठिकाणी ठेवलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने थोडासा मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. फाईन लेग ठेवलेला आहे. स्क्वेअर ठेवलेला आहे. आणि लॉंग ऑन साईडला जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑन कडे खेळाडू ठेवलेले आहेत. तर आता गोलंदाजी कशा पद्धतीची असेल हे देखील आपल्याला पाहायला भेटेल या मॅच मध्ये. आणि आमचे दोन्ही पंच या ठिकाणी चाललेले आहेत, निलेश आणि पंढरी, ज्या या मॅच वरती नक्कीच त्यांची नजर आपल्याला पाहायला भेटेल. आणि या दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे श्री लक्ष्मण घागस सरांचं. या वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तर आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत महाराष्ट्र शिक्षक पुरस्कार ज्यांनी मात्र घेतला होता असे अगदी जबरदस्त असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. आदरणीय सन्माननीय लक्ष्मणजी घागस सर, या वेलकम. आपलं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक असं स्वागत आहे. अतिथि देव भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे है परंपरा. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपल्या माहितीकरिता मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. ही मॅच सुरू आहे. जय मल्हार 11 आणि जय महाराष्ट्र 11 अशी ही लढाई. आजच्या दिवसातील ही 7वी लढाई आपल्याला पाहायला भेटत आहे आणि मंचावरती मान्यवरांचं आगमन आहे. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकता या ज्ञानेश्वर नॉन स्ट्राईक एंडला सुरेश आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जगदीश न गोलंदाजीचा भार सांभाळलेला आहे. चला वेळ आपण अजिबात खर्च करू नका. टाइमर या ठिकाणी सेट केलेला आहे.
पहिला बॉल टाकण्याकरिता गोलंदाज येईल, लगेचच आम्ही टाइम या ठिकाणी सांगणार आहोत. आजच्या दिवसातील 7वी मॅच आहे. अजून एक अंतिम मॅच शेष असेल आणि इथे टाइम आपण लावलेला आहे 4:12 झालेले आहेत. युअर टाइम स्टार्ट नाव. पहिलाच बॉल. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. ओ, शरीराचा वेध घेणारा बॉल. ज्ञानेश्वरनं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झालेला नाहीये. शरीरावरती बॉल आदळला त्या ठिकाणी. ओ हो 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 हो, स्लॉट मध्ये शक्तीचं प्रदर्शन. संध्याकाळचं सत्र आणि शक्तीचं प्रदर्शन ज्ञानेश्वर दाखवणारे नाही तर नवलच. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 6 धावानं स्कोर कार्ड खुलं झालंय. पटेला बॉल. इथे मात्र आपण पाहिलं तर अपील केली गेली. उत्साह त्या ठिकाणी पाहायला भेटला. उत्साह भरपूर पाहायला भेटला, परंतु दरम्यान आत्मविश्वास आपण पाहिलं तर थोडासा कमी पाहायला भेटतोय. इथे मात्र तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. रिव्ह्यू तुम्हाला फक्त भीमरसाठी आणि वाईट आणि इथे पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचाच्या वतीनं हा रिव्ह्यू टीव्ही अंपायरला रेफर केलेला आहे. तर पाहणार आहोत आपण या ठिकाणी टीव्ही अंपायरच्या माध्यमातून कमलाकर सर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. आज खूप चांगली पंचगिरी त्यांनी सातत्यानं या दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटली आणि टीव्ही अंपायरच्या माध्यमातून ते जॉईन झालेले आहेत. नॉट आउट लगेचच निर्णय आपण पाहू शकाल कमलाकर सरांचा, कारण की खूप काही काळ त्यांनी या क्रिकेटच्या पटलावरती घालवलेला. नॉट आउट आहे. त्यांच्या अनुभवाची सिदोरी त्यांनी इथे मात्र वापरली तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. फलंदाज नॉट आउट आहे. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. 6 धावा धावपलकावरती आहेत. धावपलकावरती आहेत. सुरुवात दमदार झालेली आहे बॅटर ज्ञानेश्वरच्या वतीनं. ओ, इथे मात्र हा बॉल पाहावा लागेल. लेग साइड लेग स्टंप. वाईट बॉल. वाईल्ड बॉलच्या स्वरूपामध्ये धावसंख्या धावपलकावरती 7 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. काल अर्षद आपण पाहिलं लवकरात लवकर सामने फिनिश झाले होते. आज थोडासा उशीर होत आहे. उंच गेलाय बॉल. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आणि कॅमेरामॅन आहेत आमचे त्या बाजूला. तिथे काही खेळाडूंनी ती खेळपट्टी पट्टी आहे बाउंड्री लाईनची ती पकडलेली आहे. दोन धावा इथे पाहायला भेटल्या. 2 धावेच्या पद्धतीनं धावसंख्या धावपलकावरती 9. चला स्पीड अप करा. वेळ आपण अजिबात जास्तीचा खर्च करायचा नाहीये. जगदीश गोलंदाजी मार्कवरती पळवायचा होता बॉल त्या ठिकाणी स्वेलेकच्या दिशेनं. बॅटची एज आउट. फलंदाज इथे मात्र बाद झालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूची लेंथ आपण या ठिकाणी पाहिली तर थोडीशी बॅकअप दी लेंथ होती. थोडासा उसळी घेणारा बॉल होता, परंतु बॅटच्या वरची एज त्या ठिकाणी लागली आहे आणि विकेट किपरनं कुठल्याही प्रकारची चूक केली नाहीये. सहज आणि सोपा झेल तिथे मात्र पकडला. हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये आणि पहिली सफलता जगदीशनं आपल्या टीम करिता दिलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. चला वेग धारण करा. न्यू बॅटर बॅट्समन. आपण जास्तीचा वेळ अजिबात खर्च करू नका. नामदेव कडव मानिवली गावचे सरपंच आहेत. मैदानाच्या आतमध्ये मानिवली गावचे सरपंच
ज्ञानेश्वर कडव बॅटिंग करण्याकरिता नामदेवजी कडव आहेत. आणि इथे मात्र आपण पाहू शकता या इनफिल्डच्या वरून फटका एक्झिक्यूट केलेला जरूर आहे, परंतु इथे फक्त एकच धाव मिळेल. एक धावेने त्यांनी त्यांच्या वैयक्तिक धावांचा श्री गणेश केलेला आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 10 धावा धावफलकावरती आहेत. आणि आपल्याकडे थोडासा वेळ आहे दरम्यान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती एक मेगा सन्मान घेऊया. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत महाराष्ट्र शिक्षक पुरस्कार प्रदान केलेले श्री लक्ष्मणजी घागस सर. आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया. आणि मॅच आपण सुरूच ठेवायची. चला, तर त्यांचा शुभ सन्मान चंद्रकांत जी आगिवले तसेच तानाजी आगिवले यांचे शुभ असते. एक मायेची उबदार शाळ आणि सुगंधित पुष्पगुच्छ, आणि या सुगंधित पुष्पाप्रमाणे तुमचं जीवन देखील सुगंधित होवं अशी आम्ही आशा व्यक्त करतोय. आपली उपस्थिती आपण या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये दाखवली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आहे GPLच्या वतीनं. गोलवर ठप्याचा बॉल, पावलांचा वापर करण्याचा प्रयत्न, यष्ठा उद्ध्वस्त, यू मेल, आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद, दुसरा धक्का. काय गोलंदाजी या ठिकाणी. आल्या आल्या विकेट प्राप्त केलाय एकनाथ आणि त्यांनी बॅटरला पाठवलंय ढगाऊटच्या कोकणात. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 10 धावा धावपलकावरती आणि 2 गडी बाद झालेले आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली तर पावलाच्या वापरवरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. गोलंदाजाला बॅट्समन ज्या वेळेला बॅटिंग करतोय त्यावेळेला पावलांचा मुवमेंट, टिगर मुवमेंट या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. अगदी लथीस मलिंगाची आठवण करून देणारा हा बॉल एकनाथच्या वतीनं आपण पाहिलात. आता मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळून काढलेला फटका आपल्याला पाहायला भेटतोय लॉंगॉनच्या दरम्यान. परंतु इथे देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिलेत ऑन साईडला आहेत, लॉंगॉन आणि वायडिश लॉंगॉनच्या दरम्यान. इकडे आपण पाहिलं तर आता थोडासा मिडविकेट कडे देखील क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे सुरेश करिता. धावसंख्या 11 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. 2 गडी गमावलेले आहेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉन त्या ठिकाणी दूर आहे, पोहोचणार नाहीये. एका टप्प्याने जावं लागेल. एका टप्पाच्या सायने जोपर्यंत चेंडू फेकतील दरम्यान 2 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. क्या ये मॅच तेरा, क्या ये मॅच मेरा. येणाऱ्या काही पुढील षटकामध्ये आपल्याला पाहायलाच मिळेल या मॅचचं समीकरण. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचू शकत नाहीये. परंतु जोपर्यंत चेंडूवरती पोहोचलेत इथे मात्र फलंदाज बाद झालेले आहेत. सुरेशला देखील या ठिकाणी परतावं लागत आहे. धावांसाठी संघर्ष आणि धावांसाठी धावपळ आपल्याला पाहायला भेटली. सुरेश इथे मात्र बाद होत असताना आपण पाहिलं. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. चला वेग धारण करा न्यू बॅटर. स्वप्नील आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. एकनाथला या षटकामध्ये सफलता मिळालेली आहे. पहिल्या षटकामध्ये जगदीशची गोलंदाजी देखील चांगली राहिली. इकॉनॉमिकली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते त्याच्या वतीनं. परंतु एकनाथची गोलंदाजी देखील दमदार आपण पाहू शकाल. पुनशा एकनाथ समोर असेल स्वप्नील. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. एकनाथची स्ट्रॅटेजी खूप छान आहे. ज्या वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळेला त्याला फुलर लेनचा बॉल टाकत असतो. कारण की अशा वेळेला बॅटर जो मात्र मोठ्या फटक्यांकरिता जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावेळेला गोलंदाज त्याच्या लेनचा वापर करतोय. पुनशा 30 लेन, पुनशा जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला भेटते आणि षटकाची समाप्ती. या षटकाचा विचार केला तर आपण 6 धावा त्यांनी मात्र खर्च केल्या या षटकामध्ये आणि एक विकेट देखील मिळवला. चांगली गोलंदाजी. 14 धावा धावफलकावरती 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं इथे समाप्त झालेली आहेत. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 विकेट इथे मात्र
तीन गडे आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि एकनाथने इथे मात्र एक सफलता प्राप्त केली या षटकामध्ये. षटक क्रमांक तिसरा आता आपण पाहूया. जगदीश गोलंदाजी मार्कवरती आहे, पूर्णपणे बॅकफूटवरती आहे टीम, ज्यांनी टॉस गमावला. प्रथम त्यांना बॅटिंग करावे लागत आहे. सो त्या अनुषंगाने ज्या धावांची अपेक्षा होती त्या धावा मैदानाच्या आतमध्ये येत नाहीयेत. 7.0ची सरासरी धावफलकावरती लागलेली आहेत आणि तीन महत्त्वाचे बॅटर टॉप 3 1 2 3 असे तीन सलामीचे जे खेळाडू असतात त्यांना डगआउटच्या आसऱ्याला पाठवलेलं आहे. आता मिडल ऑर्डरवरती सर्व काही दामोदर आहे. बॅक ऑफ दी बॉलर त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. जगदीश पहिल्याच बॉलवरती चांगली गोलंदाजी करत असताना हे होत असतं. ज्या वेळेला त्यांचे साथीदार गोलंदाज चांगली कामगिरी करतात त्यावेळेला येणाऱ्या दुसऱ्या गोलंदाजांवरती देखील आत्मविश्वास येत असतो. हा देखील बॉल आपण पाहिला. ओहो, फाईन लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार नव्हते, परंतु चेंडू डीप मध्ये अडवण्याचा प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक तिथे, परंतु 4 धावा मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला भेटेल फटक्यामध्ये तितका काही दम नव्हता. आपण पाहिलं तर फुटगोरचा वापर केला, परंतु तिथे बॅकअप मात्र शेवटच्या मोमेंटला आलं होतं, तरी देखील त्या ठिकाणी यश प्राप्त झाले नाहीये. अखेरकार चौकार मिळाला. धावसंख्या धावपलकावरती 18 धावा लागलेल्या आहेत. आडव्या बॅटनं एक्झिक्यूट केलेला फटका आपल्याला पाहायला भेटला. आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बैठक मारली त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव इथे देखील कंप्लीट झालेली आहे. आता इथे मात्र लाईफ लाईन टिकून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे जय मल्हार 11 टीमच्या वतीनं, कारण की ही लाईफ लाईन जर आता टिकून ठेवली नाही तर कदाचित धावांसाठी संघर्ष करावा लागेल. धावसंख्या 20, 3 विकेट गमावून. इथे मात्र हा बॉल आपल्याला पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील व्हाईट बॉलचा. या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. आता हळूहळू बॅटिंग चांगली चार्ज होत आहे. आपण पाहिले तर दिनेश जो मात्र चांगल्या धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मी तर म्हणेन की अजून थोडीशी वेळ या ठिकाणी गमावलेली आहे. 3 चेंडू झालेले आहेत या षटकातील. फटका तिथे फसलेला आहे. क्षेत्ररक्षक बॅकआउट पॉईंटचे चेंडूवरती आलेले आहेत. सिली पॉईंटमध्ये बॉल होता आणि चेंडू सिली पॉईंटमध्ये पडल्यानंतर थर्ड मॅन रिझनकडे आला होता. धावसंख्या पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. दिनेश 8 धावांवरती बॅटिंग करतोय. 2 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील जगदीशचे. इथे चांगला फटका एक्झिक्यूट केला आहे, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझन मध्ये झेल सोडली आहे तिथे आणि त्याचा फायदा इथे मात्र होत असताना 2 धावा धावफलकावरती पाहायला भेटल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे 24 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 8.0ची सरासरी धावफलकावरती सुरू आहे. ते मात्र आपण पाहू शकाल हा डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर षटकाची समाप्ती. 8.0ची सरासरी धावफलकावरती धावसंख्या 3 गडी बाद 24 धावा. तर या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक हवा असेल तर घेऊ शकता.
वसूल केला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 28 धावा लागलेल्या आहेत. 28 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. पुढचा बॉल. हो, पुनश्च या ठिकाणी हा बॉल आपण पाहिला ना तर प्रतिम राहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बॉल पाहूया, कारण की पहिल्या बॉलवरती दिनेशनं तिथे मात्र चौकार वसूल केला. आता ऑफ स्टंप बॉल आपल्याला पाहायला भेटला. थोडा ऑफस्टिकच्या बाहेरून बॉल या ठिकाणी ट्रॅव्हल झाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन शांत झाला, स्थिरावला. धावसंख्या 28. इथे मात्र स्लॉटमध्ये उडवलाय बॉल वाईट श्लॉंगॉनकडे. इथे मात्र पाहावं लागेल 4 धावांसाठी हा दर्जेदार चौकार. स्लॉटमध्ये बॉल होता, परंतु आपण पाहिलं तर वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान गॅप होती आणि या शॉट करिता अनुकूल वातावरण त्या ठिकाणी दिनेशला मिळालं आणि त्यांनी त्या रिझनमधून चौकार वसूल केला. धावसंख्या 32 वरती पोहोचली आहे. चला स्पीडअप करा, वेळ आपण अजिबात जास्तीचा घेऊ नका. अजून एक मॅच शिल्लक आहे जी आजच्या दिवसातील अंतिम मॅच असेल आणि उद्या मात्र सुपर संडे ग्रँड फिनाले. प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला भेटेल या क्रीडांगणावरती. हनुमंत या मैदानावरती प्रेक्षक आपल्याला पाहायला भेटतील. तेहतीस धावा धावपलकावरती लागलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील टू वसंत केलून काढलेला फटका आपल्याला पाहायला भेटतो. या क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचे दूरवरती आहेत, डीपमध्ये त्या ठिकाणी चेंडूवरती आलेले आहेत, परंतु इथे मात्र 2 धावा आपण पाहू शकाल. 2 धावेच्या मदतीनं 35 लॉस ऑफ 3 विकेट हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये जगदीशची गोलंदाजी चांगली राहिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही 10 धावा खर्च करताय आणि फक्त एक विकेट तुम्ही प्राप्त करताय, म्हणजे चांगली उपलब्धी. आणि त्यानंतर येणाऱ्या गोलंदाजांवरती देखील दडपण राहत नाहीये. इथे देखील आपण पाहू शकताय फटका त्या ठिकाणी खेचलाय जरूर, परंतु डीपमध्ये आउटफील्ड अगदी आपल्याला थोडंसं खराब पाहायला भेटलं. तदनंतर देखील चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांकरिता चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण फटका पाहू शकताय. तितका काही दम नव्हता फटक्यामध्ये, परंतु आउटफील्ड खराब आणि क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी बेहाल झाले आणि चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार आपल्याला पाहायला भेटलाय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटल्या. 4 षटकाची समाप्ती झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि आता पाहूया शेवटचं हे हाणामारीचं षटक. आणि या षटकामध्ये मी तर म्हणेन की तब्बल 11 धावा येणं तरी फार गरजेचं आहे. आणि तसं काय जर झालं तर 10.0ची सरासरी धावफलकावरती लागू शकेल आणि ही सरासरी या मोमेंटला खूप फलदायी ठरू शकेल, कारण की येणाऱ्या पुढच्या इनिंगमध्ये बॅटरांची डोकेदुखी होईल. कारण की ही सरासरी असल्यावरती बॅटरांना प्रश्न पडत असतो की मोठ्या फटक्याने जावं की सिंगल स्ट्राईक रोटेट करावं. चला वेग धारण करा आणि जाऊया आता आपण. दक्ष गोलंदाजी मार्कवरती आहे. ओहो, दक्षिण आल्या आल्या सफलता प्राप्त केली आहे. त्याची पहिली आणि संघाची चौथी आणि चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये. जय मल्हार 11 या टीमला. आता फलंदाज पोचत असताना डगआउटच्या आसऱ्याला दिनेश. 17 धावांची खेळी समाप्त. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे दक्षला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेशच्या देखील समस्या वाढलेल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट स्विंग केली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. दक्ष शेवटचं हाणामारीचं षटक आपण पाहू शकता दक्षच्या वतीनं. इथे बॅट वळवली, आता बॅटवरती बॉल घेतलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार.
लेग साईड लेग स्टंप बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. चेंडूमध्ये वेग तितका काहीसा नव्हता आणि फलंदाज राजेशला ती मात्र संधी मिळाली. स्क्वेअर लेग होते परंतु तिथे मात्र काही फरक पडला नाहीये कारण की अगदी परफेक्ट मिडलिंग बॉल झाला. बॅट आणि बॉलचा संगम त्या ठिकाणी झाला आणि हा षटकार पाहायला भेटला. धावसंख्या 45 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 45 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे आणि पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत मिड विकेटचे. पहिल्या प्रयत्नात सोडलं परंतु दुसरा प्रयत्नामध्ये झेल पकडलाय. फलंदाज फेल होत असताना राजेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. तर इथे प्रणवनं जर षटकार ठोकला तर तानाजी आगिवले GPL चे आयोजन करते यांच्या वतीनं 2100 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि तसेच सुरेशजी बांगर 2100 रुपयाचं कॅश प्राइज आणि हे पारितोषिक प्रणयसाठी लावलेलं आहे. प्रणयसाठी पारितोषिक होतं आणि प्रणय त्याच पारितोषिकाच्या अनुषंगाने मोठे फटकेबाजी करण्याची त्यांनी देखील प्रयत्न केला. आणि दरम्यान इथे मात्र आपण पाहूया एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. तर इथे 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा इथे जमलेल्या आहेत. 45 धावा जमलेल्या आहेत आणि 46 धावांचं लक्ष आहे. चला तर क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे आणि पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी या. चला श्री गणेश 11 आणि जय हनुमान 11 या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. आपल्याकडे वेळ आहे तर आपण लगेचच टॉस करूया. पुढील मॅच श्री गणेश 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान 11 अशी मॅच. तर चला आपण आपल्याकडे वेळ आहे तर आपण लगेचच टॉस करून घेऊया. ज्ञानेश्वर देखील त्याच्या सुपुत्रासोबत आलेला आहे आणि आज दुपारपासूनच बाप लेखांची चांगली जोडी जमलेली आहे या क्रीडा नगरीवरती आणि येणाऱ्या काळामध्ये देखील त्याच्या सुपुत्राला देखील तो चांगली तालीम देईल. परंतु मी तर म्हणेन की शिक्षण विथ क्रिकेट हे समीकरण फार गरजेचं आहे आणि हल्लीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर क्रिकेट हा देखील उच्च पदावरती गेलेला आहे. आपल्याच शहापूर तालुक्यातील ओमकार तारमळे हा खेळाडू जर आपण पाहिलं तर त्याचं जीवन देखील सुधारित झालेलं आहे. IPL ऑक्शनमध्ये त्याला तब्बल 30 लाखाच्या बोलीनं विकत घेतलं आणि सर्वात मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. आणि अजून जर का ओमकार चांगलं कार्य करत राहिला तर मी तर म्हणेन की अजूनही तो चांगली उपलब्धी प्राप्त करू शकेल. येतो झाकी आहे.
पिक्चर अभी बाकी है. आणि आपण पाहू शकता या आणि ज्ञानेश्वर यांचे सुपुत्र आपण पाहू शकता जर्सी घालून मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि त्याला तिथे मात्र ठेवलेलं फाईन लेगच्या दिशेमध्ये. क्या बात आहे. येणाऱ्या पुढील वाटचालीकरिता देखील आपण त्याला हार्दिक शुभेच्छा देऊया. ज्ञानेश्वर यांच्या सुपुत्राचं नाव चला आपण जाऊया मॅचकडे, जिथे 46 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एकनाथ आणि त्याच्या सोबतीला विक्की हे दोघे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आणि या दरम्यान आपण या ठिकाणी टॉस करतोय. कोण असेल टॉस का बॉस? आजच्या दिवसातील शेवटची मॅच श्री गणेश 11 आणि जय हनुमान 11. चला आपण टॉस देखील संपन्न करून घेऊया. पुढील मॅच श्री गणेश स्पोर्ट आणि जय हनुमान 11 अशी लढाई. तर टॉस करण्याकरिता त्या ठिकाणी उपस्थित आहेत हरिचंद्र काका अगिवले. त्या ठिकाणी टॉस करण्याकरिता जॉईन झालेले आहेत. कॉईन उडालेला आहे आणि खूप दूर गेलेला आहे. तर टॉस इथे जिंकलाय. तर टॉस जय हनुमान या टीमनं जिंकलाय. पुढील धमाका आपल्याला पाहायला भेटेल. परंतु या मॅचचा देखील मनोत्सुक आनंद आपण घेऊया. संध्याकाळचं सत्र आहे आणि थंड वातावरण आता मैदानाच्या आतमध्ये हवेचा झुळका देखील आपल्याला पाहायला भेटते आणि खेळाडूंच्या अंगाला आता ही ऊर्जा लागत आहे. आपण पाहू शकताय हा दर्जेदार चौकार पाहायला भेटतोय विकीच्या बॅटमधून. चौकारानं सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन की आता लवकरात लवकर सामना या ठिकाणी फिनिश करायचा मनसुबा बनवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये जय महाराष्ट्र या टीमच्या कट केलाय बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. कॅच त्या ठिकाणी पकडला. थँक्यू डीजे. चला बॅटर येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. ऑफसाईड ऑफस्टम बॉल कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. कुठल्या प्रकारची चूक झाली नाहीये. इथे फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आपण पाहू शकाल जगदीश आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जगदीश आलेले आहेत. जगदीश स्ट्राईक वरती आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 5. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज सुरेश. चांगली गोलंदाजी सुरेशच्या वतीनं. पाऊलप्लेचं षटक कसं असावं हे उदाहरण त्याने मात्र दिलंय. वळवलाय बॉल त्या ठिकाणी. चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेले आहेत परंतु 4 धावा इथे मात्र पाहायला भेटल्या.
4 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यार सर्कलच्या बाहेर बॉल नाहीये. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर एक गडी बाद 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, ज्यांना 46 धावा चेस करायच्या आहेत. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता असेल. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्कवरती आलेत. पहिलाच बॉल चेतनच्या वतीनं वाईट पाहायला भेटलाय. जास्तीचा अँगल त्या ठिकाणी बनवला चेतननं, सो त्या अनुषंगाने वाईट बॉल घोषित केलाय कमलाकर सरांच्या वतीनं. पावलांवरती टाकण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. इथे पुनशा जबरदस्त फटका एकनाथच्या बॅट मधून. षटकार. एकनाथला असं वाटते की लवकरात लवकर सामना फिनिश व्हावा, तो मनसुबा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. आणि दर्जेदार फटका 4 धावांसाठी. चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेगच्या दिशेत. चौकार. अलाउन द कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटला. खालो खालो. षटकाची समाप्ती झाली आणि आता जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर समीकरण 18 बॉल आणि 14 धावांची गरज. आता चेंडू जास्त आहेत आणि धावा जर आपण पाहिलं तर कमी आहे, कारण की हे समीकरण जर आपण पाहिलं तर हे हाणून ठेपवले. हे याचे शिल्पकार असतील तर जगदीश आणि एकनाथ या दोघांनी खूप चांगला खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवला. सलामीचा खेळाडू जो ओपनिंगला आला होता विक्की,
जो मात्र स्वस्तामध्ये बाद झाला, परंतु हॅलो, धावसंख्या 33. आता इथे मात्र समीकरण आपण जर पाहिलं तर 17 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सुरेश गोलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल सुरेश. जगदीश करिता काय बॉल आहे, अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला भेटला. डॉट बॉलची समाप्ती आहे. चांगला बॉल आपण पाहू शकाल. इथे मात्र फटका फसलाय आणि ज्ञानेश्वर यांनी कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये. दुसरा गडी बाद. निलेश आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. इथे मात्र खोथून मारलाय. चेंडू तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आता 14 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. एकनाथ स्ट्राइक वरती. सुरेश टू एकनाथ. हा बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना सुरेश एक चेंडू त्याचा शिल्लक आहे. इथे मात्र बॅक टू दी बॉल फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग सुरेशच्या वतीनं पाहायला भेटली. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 34 आणि आता चेंडू शिल्लक असतील 12. इथे जर एकनाथने 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर कैलाजी भवर यांच्या वतीनं 2100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. जे मात्र शिरवली गावचे जावई आहेत आणि त्यांच्या वतीनं हे भव्य दिव्य पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. शिरवली ग्रामपंचायतचे जावई. ओ स्लॉट मध्ये आणि निलेशनं पाठवलेला आहे पुढच्या प्लॉट मध्ये षटकार. आणि निलेशनं त्याच्यावरती मोहर लावली. प्रेक्षक देखील आपण पाहू शकाल. प्रेक्षक आनंद घेत आहेत. या मॅचचा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉंग ऑनच्या दरम्यान 1 धावे ते मात्र मिळेल. आणि आता विजयाचं समीकरण जर आपण पाहिलं तर फक्त 5 धावांची गरज आहे. इथे चेंडू उरलेले आहेत. 10 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त फटका. मॅच फिनिश होईल का? आणि अजून मॅच जिवंत आहे. 4 धावा धावफलकावरती पाहायला भेटतील. एकनाथच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला भेटला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. लेग साईड लेग स्टंप खराब बॉल होता आणि त्याच्यावरती शफल होऊन दर्जेदार फटका एकनाथच्या बॅटमधून. 45 धावा. आता फक्त 1 धावेची गरज आहे. पुढील मॅच जय महाराष्ट्र
जय हनुमान आणि श्री गणेश स्पोर्ट दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सज्ज राहा. आणि मॅच इथे मात्र फिनिश झाले. मॅच इथे मात्र जिंकलेले आहे